रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा, हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरेचा फवारा, हा जीव पाणी पाणी। तर भावांनो, विषय आपण लई दिवसातनं अलाइट मोशनवर आणलाय, तर सॉरी त्या बाबतीत विषय नाही, पण विषय कसा आहे, थोडं अलाइट मोशनचा विषय गंभीर झाला आहे, थोडा जरा विषय आहे। ठीक आहे, त्यामुळं बाकी काही विषय नाही, पण आज केला आपण व्हिडिओ, त्यामुळे विषय ओके। तर चला आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओसाठी मटेरियल तुम्हाला माहितीच आहे टेलिग्राम चॅनलवर भेटतं, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं एकदम महत्त्वाचं आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर तुम्हाला काय करावं लागते माहिती आहे काय, हे जे आपलं अलाइट मोशन ॲप आहे काय, तर तुम्हाला हे अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे पहिल्यांदा। ठीक आहे, तर मी अलाइट मोशन ॲपला ओपन करून घेतो। ओके, अलाइट मोशन ॲप ओपन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे काय आहे ते प्रीसेट लिंक दिलेत, ते दोन्ही प्रीसेट लिंक इम्पोर्ट करा आणि मटेरियलसुद्धा घेऊन टाका। तर चला व्हिडिओला आपण इथं आता काय करू, आपलं जे काय बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते इथं ओपन करायचं। ठीक आहे, अशा प्रकारे अलाइट मोशन ॲप ओपन होतं आणि अलाइट मोशन ॲप तुम्हाला कुठं भेटतंय, तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। ठीक आहे, आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा। तर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं इथं आणि बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता मी बीटमार्क ओपन केलेलं आहे, की अशा प्रकारे तुमच्यासमोर बीटमार्क दिसून जाईल। ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर अशा प्रकारे सर्व फोटो एकदम स्टार्टिंगला यायचं, तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला आपलं मटेरियल अशा प्रकारे दिलेलं आहे। सगळं विषय करून घ्या, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये घ्या सगळं। ओके, कसं घ्यायचं माहीत नसेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा। तर अशा प्रकारे एवढा विषय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदम सोपा विषय आहे। काय हे जे तुम्हाला फोटो दिसतात काय, हे तुम्हाला सर्व फोटो वळीने लावायचे पहिल्यांदा। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पहिला फोटो लावायचा, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं फोटोला, आणि अशा प्रकारे फोटोला बीटमार्कपर्यंत न्यायचं। हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून फोटोला बीटमार्कपर्यंत आणायचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे विषय करायचे। हे जे काय आपले सर्व फोटो आहेत ते सर्व फोटो तुम्हाला अशा प्रकारेच लावायचे वळीने। ठीक आहे, वर 3 डॉट फिल कॉम्पोजिशन एरिया। ठीक आहे, अशा प्रकारे करा आणि सर्व फोटो लावून घ्या बीटमार्कच्या मध्ये। तर सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकताय, आणि ही जी तुम्हाला शॅडो पेज दिसते साईडला अशा प्रकारे धरायचं, आपल्या सर्व फोटोंच्या वर ह्याला ॲड करायचं आहे। शॅडो पेजवरती क्लिक करा, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जावा, थोडं खाली शॅडो पेजला ओढून घ्या। ठीक आहे, नंतर एकदम स्टार्टिंगला या। ओके, एकदम स्टार्टिंगला सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आणि हा जो आपला PNG आहे सिम्पली PNG तर ॲड करायचा आहे। एकदम लास्टला इथे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNGला ओढून घ्यायचं आहे। पहिल्या बीटमार्क कशी यायचं आणि हे जे ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून पहिल्या बीटमार्कपासून PNGला स्प्लिट करायचं आहे। ठीक आहे, आणि पुढचा जो पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून मग ट्रान्सफरमध्ये जाऊन या PNGला अशा प्रकारे खाली ओढून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोड्याला मोठं करा आणि व्यवस्थित ह्या PNGला इथं सेट करून घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे, ह्या 1 नंबरच्या PNGवरती यायचं आहे, मूव अँड ट्रान्सफर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सुद्धा थोडं मोठं करायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे, आणि बरोबर सेंटरला याला मधोमध सेट करून घ्या अशा प्रकारे। ठीक आहे, इथं आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, तर विषय काय करायचं माहिती आहे का, हे अशा प्रकारे थोडं करून घ्या। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला लावायची इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर शेक इफेक्ट काय अशा प्रकारे असेल, तुम्ही तर बघू शकताय अशा प्रकारे तुम्हाला वळीनं 1 2 3 4 5 असे 7 फोटो दिलेले आहेत। ठीक आहे, तर हे 7 फोटो आश्चर्य तसे, म्हणजे तुम्हाला काय करायचं, पहिला फोटोचा इफेक्ट कॉपी करून तिकडे पहिल्या फोटोला लावायचं, दुसऱ्या फोटोचा कॉपी करून दुसऱ्या फोटोला लावायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला वळीनं फोटोचे इफेक्ट कॉपी करून तिकडं हाय असे पेस्ट करायचे। ठीक आहे, फक्त हा जो आपला 5व्या 7व्या 6व्या नंबरचा फोटो आहे हा आपला। ठीक आहे, सिम्पली तुम्हाला ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून टाकायचा। हा 7 नंबरचा बेट आहे। ठीक आहे, सॉरी 6 नंबरचा, ह्याचा इफेक्ट कॉपी करून सिम्पली बॅक यायचं, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि इकडं तुम्हाला यायचं डायरेक्ट 6 नंबरच्या फोटोपाशी। ठीक आहे, 6 नंबरचा फोटो ह्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे, आणि सिम्पली तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला जो फोटो आहे आपला हा याला सिम्पली अशा प्रकारे छोटं करायचं। ठीक आहे, बघू शकता एवढंसं छोटं करायचं, म्हणजे विषय एकदम कडक दिसतोय, बघू शकताय। ठीक आहे, एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ते म्हणजे जे काय आहे ते तुम्ही आपला शेक इफेक्ट ओपन करा आणि वळीनं जे काय आपले इफेक्ट आहेत जसं की हा ह्याला इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचं, सिम्पली बॅक येऊन तुम्हाला बीटमार्क ओपन करायचे
आणि इथं जो आपला पहिला फोटो त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट इफेक्ट पेस्ट करायचा. ह्याला फक्त एक विषय करा, काय माहिती आहे काय, तर तुम्हाला हे जे दिसतं काय एक्सपोज गामा हे बघू शकताय. ओके, हे ह्याचं फक्त ऑन करा, ह्याच्यावरती डोळ्यावरती क्लिक करून ऑन करून घ्या फक्त, बाकी काय नाही, एवढंच करा. सिम्पली वर बॅक या इफेक्ट ओपन करा, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या. सिम्पली काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्या आणि परत तिथं आपल्या दुसऱ्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करा. तर तिकडच्या वळीनं फोटोची इफेक्ट कॉपी करून इकडे वळीनं लावा. ठीक आहे, तर इकडे बघू शकता आपलं सर्व इफेक्ट पेस्ट करून झालेलं आहे. आता मी इथं लास्टचा इफेक्ट पेस्ट करतो, बघू शकता, आणि लास्टचा इफेक्टसुद्धा पेस्ट करून झालेला आहे. ठीक आहे, तर इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो आणि पूर्ण व्हिडिओ एडिट झाला की व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी जे वर एक्सपोर्टचं बटन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो 700 पिक्सल करू शकता किंवा 1080 केलं तरी चालतंय, काही विषय नाही. ठीक आहे, अशा प्रकारे क्वालिटी थोडी वाढवायची. ओके, अशा प्रकारे फुल केलं तरी चालतंय. ओके, काही विषय नाही, पण थोडं विषय करा अशा प्रकारे एवढा. ओके, त्याच्यानंतर हे कोड 1 नंबर ठेवायचा रेडिओस आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की नुसतं एक सेव्हचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.